द बॅलन्सिंग डेप्थ ऑफ द कॅनल सेक्शन 6 मार्काचा क्वेश्चन आहे. तुम्हाला बेड विड्थ दिलेली आहे 4 मीटरची. किती? 4. एपीएसटी दिले तुम्हाला. फुल सप्लाय डेप्थ ती फुल सप्लाय डेप्थ किती आहे? 1.5 मीटरची. ओके, तो 1.5 मीटरची एपीएसटी म्हणजे बघा हा 1.5 मीटर आहे. ओके, आकृती बी आपण बघू ती आकृती कशी काढायची. टॉप विड्थ दिले तुम्हाला बँकची. बँक म्हणजे सांगतो ते म्हणजे बघा तो बेड विड्थ दिले, बॉटमची बेड विड्थ म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला बॅलन्सिंग डेप्थ काढायची. इथे ही जमीन होती, इथे खड्डा खदलाय ट्रॅपोडोडल शेपमध्ये आणि इथली माती भरून आपण इथे असं टाकून दिलेली. तर याला बोलतात बँक. काय बोलता याला? ही बँक आहे, ही बँक आहे. तर तुम्हाला काय म्हणलं माहिती आहे का? बॉटमची विड्थ ते 4 मीटरची. बॉटमची विड्थ बी इज इक्वल टू किती आहे? 4 मीटर. एफएसडी म्हणजे इथपर्यंत पाणी समजा, इथवर पाणी, याला बोलता एफएसडी. हा एफएसडी ठीक आहे. ही बँक आहे. बँकची टॉप विड्थ किती दिली? 2.5 मीटर. 2.5 मीटर आहे. ठीक आहे. स्लोप पण दिला आहे तो साईड स्लोप 1.5:1 कटिंगमध्ये म्हणजे इथे द्यायची तुम्हाला 1:1.5. हां, आणि इथं 2:1. इथे द्यायचे 2:1. या बँकिंगला 2:1, याला 1.5:1. ठीक आहे. आणि फ्रीबोर्ड किती दिला आहे? 0.5. याचा अर्थ असा आहे की याच्यावरती फ्रीबोर्ड आहे बाबा. ठीक आहे. तो फ्रीबोर्ड किती दिलेला आहे? 0.5. आणि म्हटले बॅलन्सिंग डेप्थ काढा. काय काढा? हे मी मोजून फक्त 2 ओळीत काढतो सर. किती? 2. हे केवढं मोठं केलेलं आहे ना, मी 2 ओळीत काढून दाखवतो कसं बघा. यासाठी तुम्हाला ट्रॅपो सेक्शनचा फॉर्म्युला माहिती त्याची बीडी प्लस एनडी स्क्वेअर माहिती आहे का? बीडी प्लस एनडी कुठेतरी ऐकलंय आपण. ओके, बरं मग काय आहे बघा. बॅलन्सिंग डेप्थ कोणाला बोलतात? जेवढं कट केले तेवढं तुम्ही काय केले? फिल केले. सो बॅलन्सिंग डेप्थ म्हणजे काय की किती खड्डा खंदू मी की जेणेकरून इथली माती काढून इथे टाकता येईल. म्हणजे जेवढं कट करू तेवढं फिल करता येईल. समजलं का? कटिंग इज इक्वल टू फिलिंग. हां, मग ते आपल्याला करायचं आहे. एरिया ऑफ कटिंग इज इक्वल टू एरिया ऑफ फिलिंग. हे मला सांगायचं. एरिया ऑफ कटिंग इज इक्वल टू एरिया ऑफ फिलिंग. मला सांगा फिलिंगचा एरिया किती आहे? 1 आणि 2 येणारे बाळा. तुम्हाला काय करता येईल माहिती आहे का? यूज, लक्षात घ्या. यूज एरिया ऑफ कटिंग इज इक्वल टू एरिया ऑफ फिलिंग. हां, मेथड ऑफ जॉइनिंग ऑफ फिलिंग. मग बघा आता कटिंगचा एरिया काय आहे? तुम्ही काय कट करताय? हे काय बॉटमचा कट करताय ना, तर फॉर्म्युला काय? बीडी प्लस एनडीचा स्क्वेअर. बघा, बीडी प्लस एनडीचा स्क्वेअर. आता ही बात आहे कटिंगची. तर तुम्ही काय म्हणणार की सर बीडीसी घ्या ना कटिंगचा आणि एनडीसी घ्या ना कटिंगचा, बरं का? तो बीडीसी प्लस एनडीसी, बीडी प्लस एनडीचा स्क्वेअर इज इक्वल टू फिलिंगचा एरिया किती आहे रे बाळा? 1 आणि 2 फिलिंग आहे ना. मग काय करणार? 2 टाईम बी डी प्लस एनडीचा स्क्वेअर. हा डी कुठला आहे? फिलिंगचा आहे. कशाचा आहे? फिलिंगचा. मग झाला. आता मला एक सांगा, हे फॉर्म्युला आपल्याला वापरायचे आहे. मला एक बात सांगा. आता एक 1.5 मीटरचं एफएसडी आहे, झेडसी म्हणतो आपण त्याला. ओके, झेडसी 1.5 मीटर प्लस 0.5 मायनस डीसी. आता तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं? काय बघा, हे इथून तर इथपर्यंत हे सगळं काय फ्रीबोर्ड आहे. काय आहे? फ्रीबोर्ड कितीचा आहे? 0.5चा. मला सांगा ही टोटल डेप्थ किती झाली? 0.5 एफएसडी प्लस 0.5. एफएसडी प्लस आणि एफएसडी किती दिलेला आहे? हे काय इथं दिलं कुठेतरी? एफएसडी इक्वल टू 1.5. मग कार्यबळांनो हे 1.5 आहे आणि हे किती आहे? 2 झालं ना. हे किती झालं? 2. मला सांगा ही डेप्थ आहे इकडची डीसी, कटिंगची डीसी आहे. तुम्ही तोंडी सांगा इथून तिथवर 2 मीटर आहे. ही डीसी आहे. ही उंची किती येईल? तुम्ही काय म्हणणार की सर ही येईल 2 मायनस डीसी. किती येईल? 2 मायनस डीसी. मी करतो ना तेच बघा ना. आता तो बी डीसी प्लस एन डीसीचा वर्ग इज इक्वल टू 2 बी डी. आता हा डेप्थ किती याची माहिती तुम्हाला? ही डेप्थ आली, ही टाकतो इथं मी असं मोठा करून घेतो. ही डेप्थ आली बाळांनो 2 मायनस डीसी. कळतंय का? हे बघा ना तुम्ही, ही वाली उंची किती येईल? हे 2 आहे ना, त्याच्यामधून डीसी मायनस करा. 2 मायनस डीसी येईल. तर 2 बघा हे डी झाला प्लस एन 2 मायनस डीसीचा वर्ग. आता टाका बी किती आहे? बी म्हणजे कुठला? कटिंगची विड्थ खालची किती आहे? हे बघा बॉटम विड्थ किती आहे? 4 मीटर. तो 4 डीसी. एन किती आहे बरं का? कटिंगचा एन किती आहे बघा? साईड स्लोप कटिंग 1.5 किती आहे? 1.5 डीसीचा वर्ग. हां 2 बी किती आहे? आता बी म्हणजे इकडच्या फिलिंगचे टॉप विड्थ किती आहे? 2 मीटर. 2.5 मीटर. 2.5 2 मायनस डीसी प्लस एन किती आहे त्याचा? फिलिंगचा बँकिंगचा 2 किती आहे? 2 2 मायनस डीसी त्याचा वर्ग. शिफ्ट सॉल्व्हन्सर इक्वल करा, डायरेक्ट उत्तर भेटेल. समजलं की नाही? एवढंच. हां ठीक आहे. मग आता करू बरं का? आता येतंय का? नशीब लागतं त्याला. बघू आता. 4 अल्फा एक्स करू ना. 4 अल्फा एक्स प्लस 1.5 अल्फा एक्सचा स्क्वेअर
अल्फा इक्वल 2 इंटू 2.5 इंटू 2 मायनस अल्फा एक्स प्लस 2 इंटू 2 मायनस अल्फा एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर ओके. शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल आले का 1.17 पुढे 9 1.18 DC इज इक्वल टू 1.18 मीटर. उत्तर बघायचं लास्टला. एवढ्या मोठ्या कळालं का तो या पद्धती